एपिसोड दुसरा, पासवर्डचं विज्ञान. 1 2 3 4 5 6 का टाळावं. नमस्कार, मी डॉक्टर रोहन न्यायाधीश, सायबर सुरक्षा अभियान, सायबर कथा फसवणुकीच्या जाळ्यातून. सायबर कथा फसवणुकीच्या जाळ्यातून. डिजिटल जगात सुरक्षित राहण्याचा मंत्र, खऱ्या घटनांमधून सायबर सुरक्षेचे धडे, या मालिकेच्या दुसऱ्या भागात तुमचं पुन्हा स्वागत. आज आपण ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत ती गोष्ट तुमच्या बँक खात्याचं, सोशल मीडियाचं, फोटोचं, ईमेलचं आणि संपूर्ण डिजिटल आयुष्याचं मुख्य कुलूप आहे. तो विषय म्हणजे पासवर्ड. होय, एक छोटासा पासवर्ड, आणि त्यावर अवलंबून असतं तुमचं बँक अकाउंट, तुमचं व्हॉट्सअप, तुमचे प्रायव्हेट फोटोज, तुमचा बिझनेस आणि कधीकधी तुमची प्रतिष्ठाही. आजचा भाग ऐकल्यानंतर तुम्ही कधीही 1 2 3 4 5 6 किंवा इंडिया 1 2 3 असे सोपे पासवर्ड ठेवणार नाहीत. मुंबईतल्या एका बिझनेसमनला सकाळी 6 वाजता ईमेल आला, युअर अकाउंट पासवर्ड हॅज बीन चेंज. त्यानं दुर्लक्ष केलं आणि 10च मिनिटात इंस्टाग्राम हॅक, जीमेल टेकओव्हर, कंपनी डेटा लीक, क्लायंट्सना फेक इनव्हॉइसेस आणि जवळपास 18 लाखांची फसवणूक. इन्व्हेस्टिगेशन केल्यावर काय समोर आलं माहिती आहे? त्या बिझनेसमनचा पासवर्ड होता रोहित@1984. त्यांच्या मुलाचं नाव आणि जन्मवर्ष. सायबर गुन्हेगारांसाठी हा पासवर्ड क्रॅक करायला फक्त काही सेकंद लागले. पासवर्ड म्हणजे फक्त अक्षरांचा समूह नाही आहे, तो आहे तुमच्या डिजिटल जगाचा दरवाजा. आणि जर दरवाजा कमजोर असेल तर चोर आत येणारच. लोक सर्वात जास्त कोणते पासवर्ड ठेवतात माहिती आहे? 1 2 3 4 5 6, PASSWORD पासवर्ड, इंडिया 1 2 3, स्वतःचाच मोबाईल नंबर किंवा MOBILE मोबाईल नंबर, बर्थ डेट, पेट नेम, स्पाऊस नेम. सायबर क्रिमिनलसुद्धा सगळ्यात आधी हेच ट्राय करतात. सायबर फॉरेन्सिक्समध्ये आता एक महत्त्वाची टेक्निकल गोष्ट समजून घेऊया. सायबर जगात एक अटॅक असतो, ब्रूट फोर्स अटॅक. हा अटॅक म्हणजे काय? कम्प्युटर हजारो लाखो पासवर्ड ऑटोमॅटिकली ट्राय करत राहतो, जोपर्यंत योग्य पासवर्ड मिळत नाही तोपर्यंत. उदाहरणार्थ, जर तुमचा पासवर्ड 1 2 3 4 5 6 असा असेल तर तो क्रॅक व्हायला कदाचित 1 सेकंदही लागणार नाही. पण जर तो पासवर्ड स्ट्रॉंग असेल, मोठी अक्षरं, अधिक छोटी अक्षरं, अधिक नंबर्स, अधिक सिम्बॉल्स, तर तो क्रॅक करायला काही वर्षही लागू शकतात. आज हॅकर्स AI टूल्स वापरत आहेत. ते तुमचं फेसबुक प्रोफाईल ॲनालिसिस करतात, बर्थडे शोधतात, पेट नेम शोधतात, फेवरेट ॲक्टर कुठला आहे, तुमचा मोबाईल नंबर काय, रिलेशनशिपचे डिटेल्स काय, आणि मग तयार करतात कस्टम पासवर्ड लिस्ट. याला म्हणतात डिक्शनरी अटॅक. म्हणूनच एका सायबर फ्रॉड केसमध्ये आरोपी पकडला गेला, कारण तो विक्टीमचे हॅक पासवर्ड एका एक्सेल शीटमध्ये सेव्ह करत होता. त्या शीटमध्ये कॉमन पॅटर्न्स होते. @1 2 3, इंडिया @786, जन्मतारीख, गावाचं नाव. इन्व्हेस्टिगेशनमध्ये लक्षात आलं, बहुतेक लोक इमोशनल पासवर्ड्स वापरतात. सायबर गुन्हेगार ही सायकोलॉजी समजूनच अटॅक करतात. तुम्ही विचार करता, मी पासवर्ड तर कुणालाच सांगितलं नाही, पण माझा पासवर्ड लीक होऊ शकतो. फेक लॉग इन पेजेस, पब्लिक वायफाय, मालवेअर, ब्राउझर सेव्ह पासवर्ड, फेक ॲप्स, डेटा ब्रीचेस. कधीकधी तुम्ही ज्या वेबसाईटवर अकाउंट तयार करता तीच वेबसाईट हॅक होते आणि मग लाखो पासवर्ड डार्क वेबवर विकले जातात. सायबर फॉरेन्सिक्समध्ये आम्ही अनेकदा पाहतो, पूर्ण डेटाबेस विक्रीला असतात. जीमेल अकाउंट्स, नेटफ्लिक्स IDs, इंस्टाग्राम लॉग इन्स,
बँकेचे क्रेडेन्शियल्स, किंमत कधीकधी फक्त 100 रुपयामध्ये हजारो अकाउंट्स. कारण लोक एकच पासवर्ड सगळीकडे वापरतात. एक अकाउंट लीक झालं की सगळंच धोक्यात. आता प्रॅक्टिकल उपाय. स्ट्रॉंग पासवर्ड कसा बनवायचा? कमीत कमी 12 ते 16 कॅरेक्टर्स असावेत. कॅपिटल लेटर्स, स्मॉल लेटर्स, नंबर्स आणि सिम्बॉल्स. उदाहरणार्थ रोहित 123 चूक, इंडिया ॲट 123 चूक. बरोबर काय? कॅपिटल M, स्मॉल झेड, हॅशटॅग 9, एक्सक्लेमेटरी मार्क, कॅपिटल T, टायगर TIGER, डॉलरचं साईन, रिव्हर्सचा R कॅपिटल RIVER 72. म्हणजे पासवर्ड काय झाला? MZ हॅशटॅग 9 एक्सक्लेमेटरी मार्क TIGER डॉलर RIVER 72. दुसरं उदाहरण स्काय एक्सक्लेमेटरी मार्क ट्रेन हॅशटॅग कॉफी 2026. पण लक्षात ठेवा, हा पासवर्ड कुठेही लिहून ठेवू नका. सगळे पासवर्ड लक्षात ठेवणं कठीण आहे. म्हणून वापरा पासवर्ड मॅनेजर. हे टूल्स स्ट्रॉंग पासवर्ड तयार करतं, सुरक्षितपणे सेव्ह करतं, ऑटोफिल करतात. पण मास्टर पासवर्ड खूप स्ट्रॉंग ठेवा. आजच्या काळात पासवर्ड पुरेसा नाही, म्हणून आवश्यक आहे MFA किंवा 2FA. यामध्ये पासवर्ड, OTP, ऑथेंटिकेटर ॲप, बायोमेट्रिक असं एक्स्ट्रा सिक्युरिटी लेअर असतं. जर पासवर्ड चोरीला गेला तरी अटॅकर लॉग इन करू शकत नाही. जर कोणी म्हणत असेल OTP सांगा, पासवर्ड व्हेरीफाय करा, रिमोट ॲक्सेस ॲप इन्स्टॉल करा, तर समजा स्कॅम सुरू झाला आहे. कोणतीही बँक, UPI कंपनी किंवा गव्हर्नमेंट एजन्सी कधीही कुणाचाही पासवर्ड मागत नाही. पासवर्ड कॉम्प्रोमाइज झाला तर ताबडतोब सर्व डिव्हायसेस लॉगआउट करा, पासवर्ड बदला, ईमेल रिकव्हरी तपासा, बँक अकाउंट्स व्हेरीफाय करा, 2FA सुरू करा, सस्पिशियस ॲक्टिव्हिटी स्क्रीनशॉट्स जतन करा आणि लगेच 1930वर रिपोर्ट करा. एका पासवर्डमुळं बिझनेस बंद होऊ शकतो, मॅरेज तुटू शकतं, रेप्युटेशनही नष्ट होऊ शकतं, प्रायव्हेट फोटोज लीक होऊ शकतात. सायबर गुन्हेगारांना तुमचा चेहरा माहीत नसतो, पण तुमचा पासवर्ड माहीत असेल तर ते तुमचं सगळं आयुष्यही कंट्रोल करू शकतात. घराचं कुलूप मजबूत असतं, पण डिजिटल कुलूप? लक्षात घ्या, तुमचा पासवर्ड म्हणजे तुमच्या डिजिटल घराची चावी आहे. ती चावीच जर कमजोर असेल तर सायबर क्रिमिनल दार ठोठावत नाही, तो थेट आत येतो. आज घरी गेल्यावर एक काम करा, तुमचे सगळे पासवर्ड तपासा. कारण सायबर सुरक्षा ही टेक्नॉलॉजीपेक्षा सवयींवर जास्त अवलंबून असते. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत फेसबुक, इंस्टाग्राम हॅकिंग, फेक प्रोफाईल, फोटो मॉर्किंग आणि सोशल मीडिया मॅनिप्युलेशनचं काळं सत्य. मी डॉक्टर रोहन न्यायाधीश तुमची आज रजा घेतो. सुरक्षित राहा, सजग राहा, डिजिटल राहा. आत्ताच आपण ऐकलं सायबर सुरक्षा अभियान. भाग दुसरा होता पासवर्डचं विज्ञान 1 2 3 4 5 6 का टाळावं. लेखक डॉक्टर रोहन न्यायाधीश, अभिवाचक योगेश रांगणेकर. कथेला जिवंत करणारा आवाज